जय श्रीराम, जय जय श्रीराम। मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपले कुंभ आयोजनाचे मंत्री गिरीश महाजनजी, आमचे सहकारी मंत्री दादाजी भुसे, माणिकरावजी कोकाटे, सन्माननीय खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, सन्माननीय आमदार किशोर दराडेजी, पंकज भुजबळजी, देवयानीताई फरांदे, सीमाताई हिरे, राहुलजी अहेर, दिलीपराव बनकर, राहुलजी ढिकले, दिलीपरावजी बोरसे, अपूर्व हिरे, मंगेश चव्हाण, एकनाथराव डवले, प्रवीण गेडाम, शेखर सिंग, जलद शर्मा, मनीषा खत्री, श्री आयुष प्रसाद, श्री संदीप कर्णिक, श्री दत्तात्रय कराळे, श्री ओंकार पवार, श्री बाळासाहेब पाटील, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, विशेष रूपाने या भूमिपूजन कार्यक्रमाला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या सहभागाने आणि ज्यांच्या आशीर्वादाने हा कुंभमेळा संपन्न होणार आहे, असे आमचे सर्व साधू संत महंत, विविध आखाड्यांचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कुंभमेळ्याच्या विविध कामांचं भूमिपूजन आपण केलेलं आहे। खरं म्हणजे यावेळेचा कुंभ विशेष आहे, कारण 75 वर्षानंतर त्रिखंड योग हा जुळून आला आहे आणि ज्या लोकांना यात समजतं त्या जाणकारांनी मला सांगितलं की गुरु सिंह राशीत येणार, वक्री होणार आणि पुन्हा येणार, अशा प्रकारचा योग असल्यामुळे हे कुंभाचं पर्व 28 महिने चालणार आहे। 31 ऑक्टोबर 2026 पासनं 24 जुलै 2028 पर्यंत यावेळेचा कुंभ चालणार आहे। सुमारे 40 ते 42 विविध पर्वस्नान आणि महत्त्वाचे अमृत स्नान हे या कुंभामध्ये होणार आहे आणि यातलं पहिलं अमृत स्नान हे 2 ऑगस्ट 2027 या रोजी होईल। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की यावेळी प्रयागराजला जो कुंभ झाला, या कुंभाने भारतामध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात सांस्कृतिक पुनर्जागरणाची जी एक मोहीम चाललेली आहे त्याचं प्रत्यंतर हे आपल्याला त्या कुंभमेळ्यामध्ये पाहायला मिळालं आणि जगातला सर्वात मोठा आस्थेचा महाकुंभ हा प्रयागराजला झालेला आपण बघितला। देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक हे त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गंगेमध्ये त्यांनी स्नान केलं। याच कुंभाच्या परंपरेमध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभ हा देखील असाच एक पवित्र कुंभ मानला जातो। मोठ्या प्रमाणात या कुंभामध्येही गोदावरीमध्ये त्या ठिकाणी स्नान करण्याकरता, डुबकी घेण्याकरता, अर्घ्य देण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात भाविक हे येत असतात। प्रयागराज आणि नाशिक त्र्यंबकेश्वर मधला फरक एवढाच आहे, प्रयागराजमध्ये जो कुंभ होतो त्याकरता गंगा तीरी 15,000 हेक्टर जागा आहे आणि नाशिक आणि त्र्यंबकेश्वर जो कुंभ होतो इथे एकत्रितपणे आपल्याजवळ 500 एकर जागा आहे। त्यामुळे अतिशय कमी जागेमध्ये हे संपूर्ण व्यवस्थापन नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आपल्याला करावं लागतं। पण 2015 साली देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं हे व्यवस्थापन आपण करू शकलो आणि 15चा कुंभ देखील कुठलीही दुर्घटना न होता
त्या ठिकाणी आपण पार पाडला. पण यावेळेस त्याच्यापेक्षा मोठं आव्हान आहे. कारण प्रयागराजचा कुंभ पाहिल्यानंतर सर्वांचं मत आहे की नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभालाही किमान 5 पट जास्त लोक यावेळेस येतील. 5 पट भाविक जास्त या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे एक मोठी जबाबदारी ही आपल्यावर या ठिकाणी आहे. त्यांची व्यवस्था नीट झाली पाहिजे, सुरक्षा नीट झाली पाहिजे, दुर्घटना होऊ नये, पर्वस्नान, अमृतस्नान हे सगळं योग्य प्रकारे झालं पाहिजे. आणि त्यासोबत जी काही यातली भाविकता आहे, कारण कुंभामध्ये व्यवस्था सरकार करतं पण कुंभ सरकार चालवत नाही. आमचे जे साधू संत महंत आहेत हे कुंभ चालवतात. त्यामुळे त्या सगळ्या व्यवस्था चोख करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळी कामं हातामध्ये घेतली. आणि मला सांगताना या गोष्टीचं समाधान आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जवळपास नाशिकमध्ये 20,000 कोटीपेक्षा जास्त रुपयांची कामं ही आपण आता हातामध्ये घेतली आहे. आणि मला असं वाटतं संपता 25,000 कोटी रुपयाची कामं ही या नाशिकच्या परिसरामध्ये आपल्याला या कुंभमेळ्याच्या निमित्ताने करावी लागतील. त्यातली जवळपास 20,000 कोटीची कामं तर मंजूर केलेली आहेत आणि त्यातल्या 6,000 कोटीच्या कामांचं आज भूमिपूजन देखील आपण केलेलं आहे. मला या निमित्ताने खरोखर आपल्या संपूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करायचं आहे. विभागीय आयुक्त असतील, आपल्या महानगरपालिका आयुक्त असतील, किंवा या ठिकाणी आता आपले मेला आयुक्त आलेले आहेत ते असतील, जिल्हा परिषदेचं प्रशासन असेल, आपला पोलीस विभाग, या ठिकाणी पोलीसचे आपले सगळे वरिष्ठ अधिकारी असतील, या सगळ्या लोकांनी, मग ते इरिगेशनचे असतील, अजून PWDचे असतील, सगळ्यांनी अतिशय कोऑर्डिनेटेड अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी केलं. आणि म्हणूनच आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण कामं करू शकतो. पण हे करताना मला हा देखील उल्लेख केला पाहिजे की नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या जनतेनेही आम्हाला याच्यामध्ये खूप मोठी मदत केली आहे. कारण एवढं मोठं काम करायचं, आता रामकाल पथ करायचा, तर त्या ठिकाणी काही लोकांना विस्थापित करावं लागेल, काही वायडनिंगमुळे काही लोकांची जागा घ्यावी लागेल. पण मी राहुल ढिकलेंचं देखील अभिनंदन करतो की त्यांनी त्यात पुढाकार घेतला, लोकांना समजावून सांगितलं, प्रशासनाने समजावून सांगितलं आणि लोकांनी स्वेच्छेने त्या ठिकाणी पुनर्वसन मंजूर केलं, आपली जागा द्यायला मान्यता दिली. आणि आपणही त्याच्यामध्ये कुठलीही कमतरता करत नाही आहोत. मी आणि शिंदेसाहेब आणि अजितदादा आम्ही ठरवलं की कुंभ 12 वर्षात येणारा एक असं पर्व आहे की जे जगामध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं नाव घेऊन जातं. आणि म्हणून आपण निधीची कुठली कमतरता पडू द्यायची नाही, त्याला जे लागेल ते आपण या ठिकाणी द्यायचं. आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं ही सुरू झालेली आहेत. यातनं रस्त्यांची दुरुस्ती आपण करतो, महामार्गांची दुरुस्ती करतो, पिण्याच्या पाण्याची योजना आपण करतो, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारे गोदावरीमध्ये स्वच्छ पाणी आलं पाहिजे. कारण लोक स्नान करण्याकरता येतात, स्नानाचं महत्त्व आहे. त्यामुळे स्वच्छ, निर्मल आणि अविरल अशा प्रकारची गोदावरी त्यांना मिळाली पाहिजे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स तयार करायचे, त्यातनं स्वच्छ पाणीच गोदावरीमध्ये जाईल अशा प्रकारचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. चांगले घाट आपण तयार करतो, वेगवेगळ्या प्रकारचे जे आपली जुनी मंदिरं आहेत त्या मंदिरांचं पुनरुज्जीवन करतो. आणि हे सगळं करत असताना जो त्याचा पारंपरिक एक त्याचं दृश्य आहे, ते पारंपरिक दृश्य बदलता कामा नये. तशाच प्रकारचं दगड, तशाच प्रकारचं बांधकाम मटेरियल हे सगळं घेऊन, ज्याला कन्झर्वेशन आर्किटेक्चर म्हणतात, अशा पद्धतीनं आज हा सगळा पुनर्निर्माणाचं काम हे या ठिकाणी सुरू झालेलं आहे. मला विश्वास आहे आपण जे काम करतो, खरं म्हणजे
नाशिक अशी नगरी आहे की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आणि माता सीता आणि लक्ष्मण भगवान या सगळ्यांचं वास्तव्य सर्वाधिक काळ राहिलेलं आहे. आणि सीतेचं हरण देखील आपण रामायणामध्ये बघितलं. त्या संपूर्ण इतिहासाशी जुडलेलं हे नाशिक आहे. अंजनेरीचं पर्वत या ठिकाणी आहे आणि अर्थातच ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरचं की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष आई गोदावरीचं उगमस्थान आहे. अशा प्रकारचं हे तीर्थक्षेत्र एक अत्यंत महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. आणि म्हणून या ठिकाणची कामं करताना आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की कामं अशी करायची की पुढची 25 वर्ष ती कामं त्या ठिकाणी राहिली पाहिजेत, ती नाशिककरांच्या कामी आली पाहिजेत. आणि नाशिक हे एक पर्यटनाचं स्थान आणि तीर्थाटनाचं स्थान म्हणून या ठिकाणी डेव्हलप झालं पाहिजे, अशा पद्धतीनं याचं नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून हा जो काही आपण विकासाकरता निधी देतो यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना आहे की जी कामं होणार आहेत ती भविष्यात देखील नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला बदलणारी असणार आहेत. आता त्र्यंबकेश्वरचं मी जास्त याकरता बोलत नाही आहे, तिथे निवडणुका चाललेल्या आहेत, आचारसंहिता आहे, म्हणून मी त्या ठिकाणी काय काय करतोय हे सांगायला लागलो तर जिल्हाधिकारी येऊन माझा माईक बंद करतील, कारण आता त्यांना अधिकार आहे. त्यामुळे त्याबद्दल मी बोलत नाही. त्या निवडणुकांनंतर तिथे आपण काय काय करतोय हे आपण निश्चितपणे सांगू. पण मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात या सगळ्या भागामध्ये हे विकासाचं काम आपण चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर एकूणच आपल्याला कल्पना आहे की हे सगळे जे भाविक आपल्याकडे येणार आहेत हे येत असताना त्याचं मॅनेजमेंट झालं पाहिजे. म्हणून एक मोठा रिंग रोड देखील, म्हणजे 2 रिंग रोड करतोय आणि त्यातला एक आउटर रिंग रोड हा आपण तयार करतोय. या आउटर रिंग रोडमुळे खूप मोठ्या प्रमाणात भविष्यातल्या नाशिकला त्या ठिकाणी फायदा होणार आहे. आणि नाशिकचं जे नाशिक डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचं क्षेत्र आहे त्या क्षेत्राला देखील याचा एक मोठा फायदा होणार आहे. एक मोठी कनेक्टिव्हिटी नाशिकची तयार होणार आहे. नाशिकचं जे एअरपोर्ट आहे हे एअरपोर्ट देखील, तिथली धावपट्टी असेल, तिथे नवीन टर्मिनल बिल्डिंग जवळपास 550 कोटी रुपये खर्च करून आपण तयार करतोय. इथल्या रेल्वे स्टेशनचं काम करतोय, इथल्या बस स्टँडचं आपण काम करतोय, इथे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी थांबण्याकरता स्पॉट्स आपण तयार करतोय, इथे स्मार्ट CCTV आपण लावतो, आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करतो. या सगळ्या गोष्टीतनं एक आधुनिक अशा प्रकारचं जे नाशिक आहे ते आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि मला या निमित्ताने सांगायचं आहे की आता साधुग्रामची जागा, त्याच्या बाजूची जागा, या सगळ्या जागा टप्प्याटप्प्याने ॲक्वायर करत जवळपास 1200 एकर जागेमध्ये या ठिकाणी हे सगळं काम करायचं आपण ठरवलेलं आहे. त्यामुळे भविष्यातही कुंभाकरता कुठलीही अडचण या ठिकाणी राहणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे. आणि मला विश्वास आहे की नाशिककरांची मदत यामध्ये मोठ्या प्रमाणात मिळेल. मी 2च विनंती आपल्याला करतो. एवढं मोठं काम करायचं तर काही लोकांना निश्चितपणे त्रास होईल, पण हा त्रास समाजाकरता आहे, तो आपल्याला थोडा सहन करावा लागेल. कोणाचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही. कोणाचं अधिग्रहण करावं लागलं तर त्याला चांगले पैसे देऊन त्याचा पूर्ण पुनर्वास आम्ही करू, पण आपल्या सगळ्यांचं सहकार्य मला या निमित्ताने पाहिजे. दुसरं, माझी माध्यमांनाही विनंती आहे. माध्यमांनी चांगली प्रसिद्धी तर आम्हाला दिलेलीच आहे, पण अनेक वेळा माध्यमांमध्ये इथल्या टेंडरच्या बातम्याच फार चालतात. यांनी टेंडर घेतलं का, त्याला मिळालं का, या कंडिशन काय, त्या कंडिशन काय. माझी त्यांना विनंती आहे, हे अधिकाऱ्यांवर सोडून द्या. आमचा त्याच्यात इंटरफिरन्स नाही, आम्ही तो करणार नाही. हे काम चांगल्या दर्जाचं करायचं असेल तर चांगले कंत्राटदार लागतील. मग आपल्याला अनेक वेळा लोकल लोक येऊन काही बातम्या देतात, ज्याला काम मिळालं नाही तो येऊन बातम्या देतो. एकच गोष्ट सांगतो, सगळी कामं पारदर्शी पद्धतीने होतील आणि कोणालाही ते फेवर होणार नाही आणि कोणालाही त्रास दिला जाणार नाही. त्यामुळे इथली जी सगळी कामं आहेत ती कामं अधिकारी पारदर्शी पद्धतीने करतील, हा विश्वास मी तुम्हाला देतो. त्यामुळे नेत्यांनी, पत्रकारांनी कोणीच या भानगडीत पडू नये,
अशा प्रकारचं निवेदन हे मला सगळ्यांना या निमित्ताने करायचं आहे. चांगल्या प्रकारचं काम करून आपल्याला हा कुंभमेळा चांगला यशस्वी करायचा आहे. त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. आज या गोष्टीचा देखील मला आनंद आहे की मोठ्या प्रमाणात आपण जिल्हा परिषदेच्या बिल्डिंगचं देखील अनावरण केलं आहे. देशातली किंवा राज्यातली सगळ्यात मोठी जिल्हा परिषदेची इमारत ही आपल्या नाशिक जिल्हा परिषदेला प्राप्त झाली आहे आणि अतिशय सुंदर इमारत आहे. आणि आता सुंदर इमारत झाली की आपली जबाबदारी पण वाढते. इमारत सुंदर असेल तर कामही सुंदरच चाललं पाहिजे, लोकाभिमुख चाललं पाहिजे, लोकांना त्यातनं न्याय मिळाला पाहिजे. मला विश्वास आहे की अशा पद्धतीनं निश्चितपणे या इमारतीच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करू. आज मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. प्रभू श्रीरामाला विनंती करतो की आमचा प्रयत्न आहे, या प्रयत्नामध्ये प्रभू श्रीरामाने आम्हाला यश द्यावं. सर्व साधू संतांना देखील विनंती करतो, आमच्याकडनं काही चुका झाल्या तर आपण त्या पोटात घालाव्या. शेवटी आम्ही प्रयत्न करतो, पण आपल्याला माहिती आहे ईश्वराच्या हातून देखील चुका झाल्या तर आम्ही मनुष्य आहोत, रोज आम्ही चुका करतो. त्यामुळे आमच्या चुका आपण पोटात घालाव्या, आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आपल्याच मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कुंभमेळा पुढे जाणार आहे. त्यामुळे कुठे चुकलो तर सांभाळून घ्या, आम्हाला सांगा, आम्ही आमची चूक सुधारू, पुन्हा चांगलं काम करू. पण तुमचं मार्गदर्शन आणि तुमची मदत ही या कुंभमेळ्याकरता सगळ्यात महत्त्वाची आहे, ती आपण द्यावी. आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा अशी सर्व साधू संतांना या निमित्ताने विनंती करतो आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या प्रेरणादायी स्फूर्तिदायक अशा बहुमोल विचारांकरता धन्यवाद. आणि ज्यांचं ज्यांचं या भरघोस कामामध्ये सहभाग आहे त्यांचं आपण विशेष कौतुक केलं त्याकरता देखील धन्यवाद. आणि आता आभार प्रदर्शित करतील श्री शेखर सिंग. आज सिंहस्थ कुंभमेळा 2027साठी विविध विकास योजनाचे भूमिपूजन समारंभासाठी उपस्थित माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर यांचे शुभहस्ते आज सर्व कामांचं भूमिपूजन झालं. त्यांच्यासोबतच माननीय उपमुख्यमंत्री